नमस्कार, मी जयश्री किचन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला खमंग आणि कुरकुरीत अशी उन्हाळी वाळवणातील रेसिपी दाखवत आहे. कच्च्या कैरीचे सांडगे. चला तर आता आपण रेसिपी सुरू करू. मी इथे साधारणपणे 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत, पण मी 1 ते 2 कैऱ्याचेच तुम्हाला सांडगे बनवून दाखवते. मी घेतलेल्या कैऱ्याचे साला व्यवस्थित काढून घेते. तुम्हीही साला एकदम व्यवस्थित काढून घ्यायच्या, नाहीतर सुरी हाताला लागण्याचे चान्सेस असतात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व साला काढून घ्या. हे पहा, मी इथे अर्धा किलो कैरीचे सांडगे बनवत आहे आणि अर्धा किलो ठेवल्यात. व्यवस्थितपणे सर्व साला काढून घ्यायच्या. साला काढताना एकदम सावकाश काढायच्या. माझी कैरी आता आतली तिची कोय एकदम कडक झालेली आहे. आता मी दुसऱ्या दोन्ही कैऱ्याच्या व्यवस्थित अशा साला काढून घेतल्या आणि नंतर किसून घेते. किसणीच्या मोठ्या साईडकडून एकदम व्यवस्थित असे मस्त किसून घ्यायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सावकाश सर्व कैऱ्या किसून घ्यायच्या. किसताना हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची. आपले हे कच्च्या कैरीपासून बनवलेले सांडगे एकदम छान आणि मस्त लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. याप्रमाणे मी सर्व कैरी किसून घेते. पहा, आपल्या कैरीचा किस किती छान दिसत आहे. तुम्ही कोणतीही कैरी वापरू शकतात. माझी थोडीशी आंबट कैरी आहे. मी सर्व कैरी व्यवस्थित अशी किसून घेतली आणि तिचा कडक कोय बाजूला ठेवून द्यायची. हे पहा, इतका किस पडलेला आहे. आता आपण हा किस एका टोपल्यात किंवा याच्यात काढून घेऊ आणि त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. जिरे, पोहे, मीठ, सेंध व नमक, लाल काश्मीरी पावडर, जिरेपूड आणि चाट मसाला, हळद, हे सर्व साहित्य आपण कैरीत घालून घेऊ. हे पहा, आता आपण किसून घेतलेली कैरी घेतली. त्यात घेतलेले सर्व साहित्य एक एक करून टाकू. सर्वप्रथम मी हळद टाकून घेतली. त्यानंतर जिरेपूड, चाट मसाला, काश्मीरी लाल तिखट, तुमच्या तिखट जसे खातात तुम्ही तसे टाकून घ्या. मीठ, सेंध व नमक आणि थोडेसे तिळाने आपले कैरीचे सांडगे खाताना एकदम छान आणि चविष्ट लागतात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं. आता आपल्या कैरीला पाणी सुटलेलं आहे. याच्यात आणखी एक जिन्नस घालायची म्हणजे आपले सांडगे चांगले होतील. मला थोडं लाल तिखट कमी दिसलं, त्यामुळे मी पुन्हा लाल तिखट टाकून घेते. परंतु आता मी याच्यात साधारण 2 ते 3 चमचे पोहे टाकून घेते. पोहे टाकल्यानंतर हे पोहे धुतलेले नाहीत बरं का, एकदम स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत. धुवून जर घेतले तर आपलं ते बेटर जास्त पातळ होईल आणि सांडगे व्यवस्थित येणार नाहीत. त्यामुळे ही काळजी घ्यायची की पोहे तसेच टाकायचे. पोहे टाकल्यानंतर साधारण 4 ते 5 मिनटं व्यवस्थित मिक्स करायचे. आपलं बॅटर उंड्यासारखं झालं की नंतर सांडगे तोडायचे. हे पहा, मी पुन्हा काश्मीरी तिखट टाकले आणि सांडगे तोडायला घेतले. सांडगे तोडताना आपल्याला परातीला तेल लावायची गरज नसते. सांडगे घालताना थोडे मोठे मोठे घालायचे, कारण ते वाळल्यानंतर खूप बारीक होतात. त्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य आणि कृती व्यवस्थित मिक्स करा. मी एक एक करून सर्व सांडगे तोडून घेतलेत. मी साधारणपणे 2 दिवस तोडल्यानंतर हे गच्चीवर वाळायला घातले. पहा, किती छान आणि सुरेख रंग आलेला आहे आपल्या सांडग्याला. याप्रमाणे मी दुसऱ्याही प्लेटमध्ये सांडगे तोडून घेते. हे सांडगे तोडताना एकदम जवळजवळ कधीच ठेवायचे नाही, कारण नंतर ते चिटकतात. असे अंतर ठेवूच तोडून घ्यायचे. पहा, मी इथे सर्व सांडगे तोडून घेतलेले आहेत. पहा, किती छान आणि मस्त झालेले आहे आपले तयार सांडगे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा. माझे व्हिडिओ आवडलेस तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता आपल्या इथे सर्व
2 दिवसानंतर मी तुम्हाला ते सांडगे दाखवत आहेत. पहा किती छान आणि सुरेख मस्त आपले सांडगे तयार झालेले आहेत. चवीलाही अप्रतिम झालेले आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्ही हे खिचडीसोबत, वरणपोळीसोबत, कशासोबतही तोंडी लावण्यासाठी वर्षभर खाऊ शकतात. परंतु याची वाळवण्याची काळजी घेणं लागते. एकदम पद्धतशीर वाळवून एका बरणीत किंवा हवाबंद डब्यात ठेवायचे आणि हवा तेव्हा तळून खाऊ शकतात. पहा किती खमंग आणि खुसखुशीत आपले सांडगे तयार झालेले आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे झालेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.